हॅलो फ्रेंड, वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. आजचा टॉपिक आहे हाऊ टू लोअर कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तर कॉर्टिझॉल हा आपल्या शरीरातील एक असा महत्वाचा स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं त्याला. तो आपल्या ॲड्रेनल ग्लँड्स मधून तयार. तर कॉर्टिझॉल म्हणजे काय? तर हा एक असा हार्मोन आहे की तो आपल्या शरीरात स्ट्रेस, ऊर्जेचं नियमन आणि इम्युनिटी या सगळ्यावर प्रभाव टाकतो. सकाळी उठल्यावर ह्याचं प्रमाण जास्त असतं. ते आपल्याला ऊर्जा देण्यासाठी उपयोगाचं असतात. पण सततचा मानसिक तणाव, चुकीचं खाणं, कमी झोप ह्याच्यामुळे याचं प्रमाण जास्त होऊन शरीराला नुकसान होऊ शकतं. तर तो आपला बॅलन्स असायला पाहिजे. कोर्टिझोल जर जास्त झालं तर काय होतं? आपल्याला तणाव वाढतो, आपला चिंता वाढते, झोप न लागणे, पोटावर चरबी वाढणे, राग, चिडचिडेपणा, थकवा, एनर्जी कमी होणे, ब्लड शुगर वाढणे, इम्युनिटी कमजोर होणे. तर असं सगळे परिणाम त्याचे होऊ शकतात. तर असा हा कॉर्टिझोल आपल्याला कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्याचं शरीर, मन आणि मेंदूचं संतुलन राखण्यासाठीच हा काम करतो. तर ह्याच्यासाठी पहिलं तर आहे तो आपला बॅलन्स ठेवायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ग्राउंडिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जायचं. म्हणजे विदाऊट चप्पल जमिनीवर चालायचं. त्याच्यामुळे काय होतं? आपल्या शरीरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते, मन शांत होतं आणि त्याच्यामुळे निद्रा सुधारते, झोप शांत यायला मदत होते आणि स्ट्रेस पण कमी होतो जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाता तेव्हा. दुसरं आहे वॉक इन नेचर. निसर्गाच्या सानिध्यात जाणं, निसर्गात चालणं म्हणजे झाडांमधून फिरणं, पक्ष्यांचे आवाज ऐकणं, ताज्या हवेत श्वास घेणं. त्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य सुधारतं, मूड चांगला राहतो आणि मेंदूला सुद्धा विश्रांती मिळेल. तर तुम्ही असं म्हणाल की आम्हाला रोज कुठे वेळ आहे निसर्गाच्या सानिध्यात जायला? पण तुम्ही जॉब करत असाल तरी अधूनमधून ब्रेक घेऊन तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही मित्रांबरोबर फिरायला जा, पिकनिकला जा, गावाला जा. जाताना येताना निसर्गाच्या थोडस सानिध्यात जा. नेक्स्ट आहे रेग्युलर मील टायमिंग म्हणजे जेवणाच्या तुमच्या वेळा जर तुम्ही नियोजित ठेवल्यास, ठराविक वेळेवर जर जेवण केलं तर पचनक्रिया सुद्धा सुधारायला मदत होते तुमची. हार्मोन संतुलित राहतात आणि शरीराचं नैसर्गिक रुटीन सुद्धा मजबूत व्हायला मदत होते. आता आहे सोना म्हणजे स्टीम घ्यायची. त्याच्यातून स्टीम घेतल्यानंतर आपल्या शरीरातून जो घाम येतो त्याच्यातून आपले टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्य बाहेर पडायला मदत होते. सोना घेतल्याने त्वचा स्वच्छ होते, रक्ताभिसरण सुधारतं आणि तणाव कमी होतो. नेक्स्ट आहे लेस स्क्रीन्स बिफोर बेड. झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करायचा आहे. कारण का मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप यांचा रात्री उशिरा वापर केल्याने मेंदू ऍक्टिव्ह राहतो आणि झोपेवर परिणाम होतो. रात्री स्क्रीन पासून आपण दूर राहिलो तर आपल्याला झोप चांगली यायला मदत होते. नेक्स्ट आहे एंगेजिंग इन हॉबीज. छंदामध्ये गुंतवणूक. आपले आवडते छंद जसं की चित्रकला, गाणं, नृत्य, लेखन, वाचन, हे सगळं तुमचं मन प्रसन्न करायला आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला हेल्प करतात. तर त्याचा तुमच्या कॉर्टिझॉलवर म्हणजे संतुलित राहण्यावर परिणाम होतो. फेस टॅपिंग म्हणजे चेहऱ्याला टॅपिंग करायचं सकाळी. चेहऱ्यावर हलक्या बोटांनी टॅपिंग केल्याने काय होतं? रक्ताभिसरण वाढतं, त्वचेला चमक येते आणि तणाव दूर होतो. ह्याला फेस टॅपिंग थेरपी असं म्हणतात. नेक्स्ट आहे मॉर्निंग माइंडफुलनेस प्लस सनलाइट. सकाळी सकाळी शांत बसून स्वतःकडे लक्ष देणं किंवा माइंडफुलनेस म्हणजे सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणं किंवा देवापुढे प्रार्थना करणं. या सगळ्यामुळे काय होतं? शरीराला ऊर्जा मिळते, मेंदू ऍक्टिव्ह राहतो आणि आपला मूड सुद्धा सुधारतो. नेक्स्ट आहे सप्लिमेंट्स. शरीरात पोषण तत्वांची जेव्हा कमतरता भरून काढण्यासाठी काही वेळेस आपल्याला नैसर्गिक सप्लिमेंट घेणं फायदेशीर ठरतं. जसं की विटॅमिन डी, मॅग्नेशियम, B12 इत्यादी. जर आवश्यक असेल तर आपल्याला म्हणजे त्याची कमतरता असेल, त्रुटी असेल तर ते आपल्याला घेणं जरुरी असतं. हे सर्व उपाय तुम्हाला वयात तरुणपणा, मनात शांती आणि शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. सो थँक यू एव्हरीवन.